अगदी हॉटेलमध्ये मिळतं तसंच चिकन घी रोस्ट. दिसायलाही तसंच दिसतंय ना? तर आपण हॉटेलमध्ये गेल्यावर वेगवेगळ्या भाज्या ट्राय करतो. प्रत्येक भाजीमध्ये मसाला तोच असतो, पण प्रत्येक भाजीला चव वेगळी लागते. आणि बाहेर जेवायला गेल्यावर माझ्या आवडीचा पदार्थ म्हणजे चिकन घी रोस्ट. आणि याला फार काही साहित्य लागत नाही बरं का. एक खास मसाला केला जातो आणि त्यानेच याला एक वेगळीच चव येते. मस्त कढीपत्त्याचा फ्लेवर असलेली, तुपामध्ये फ्राय केलेली चिकनची साऊथ इंडियन रेसिपी. रेसिपी सोपी आहे. चला करूया चिकन घी रोस्ट. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण एक केरला रेसिपी बघतोय, चिकन घी रोस्ट. खरं तर काही रेसिपीज असतात ना अशा स्पेसिफिक ठिकाणी तयार होतात, पण पूर्वी त्या फक्त तिथंच बनायच्या. पण आता सगळे पदार्थ ग्लोबल झालेले आहेत, सगळीकडे सगळ्यांनाच सगळे पदार्थ समजतात आणि चिकन घी रोस्ट मला खूप आवडतं. मी बऱ्याच ठिकाणी ट्राय केलं, चवी थोड्याफार बदलतात, पण तो मसाला असतो ना त्यामध्ये फक्त प्रमाण बदललं असं मला जाणवतं. कारण प्रत्येक पदार्थ मला जेव्हा आवडतो ना तेव्हा मी तो खाते आणि असं डोळे झाकून बसते, तेव्हा कळतं की त्यात काय काय मसाले टाकलेले असावेत. बऱ्याचदा रेसिपी ट्राय केलेली आहे आणि मला हवी तशी मनासारखी रेसिपी जमलेली आहे. ही एक केरला रेसिपी आहे चिकन घी रोस्ट, ज्यामध्ये कढीपत्त्याचा वापर केला जातो. आता आपण महाराष्ट्रीयन लोक कढीपत्ता आणि चिकन किंवा मटन ह्याचं कॉम्बिनेशन सहनच नाही करू शकत, पण खरं सांगतेय त्या त्या पदार्थाची रचना ना तिथल्या तिथल्या संस्कृतीप्रमाणे केली जाते. आणि खरं सांगतेय खूप जबरदस्त रेसिपी बनते बरं का. एकदा खरंच करून बघा. बऱ्याचदा ट्राय केली आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करू. तर इथं आपण घेतलंय 1 किलो चिकन. चिकन असं खूप मी मोठं ठेवलं नाही, मध्यम पीसेस करून घेतलेत. चिकन स्वच्छ धुतलं आणि त्याला चांगलं निथळून घेतलेलं आहे. आता यासाठी एक खास मसाला केला जातो, जो अगदी ताजा ताजाच करतात आणि बऱ्याच साऊथ इंडियन रेसिपीजमध्ये आपण हा मसाला बघतो. फक्त थोडंफार प्रमाण इकडं तिकडं होतं, कमी जास्त होतं. तर आपण आधी बघूयात मसाल्यासाठी साहित्य काय लागणार आहे. हा मसाला आहे, आपण 1 किलो चिकनला वापरणार आहोत. तर 3 टेबलस्पून धने घेतलेत, त्यासाठी 1 चमचा काळी मिरी घेतली, 1 चमचा बडीशेप लागणार आहे, 1 चमचा जिरं घेतलंय, पाव चमचा मेथी दाणा लागणार आहे, 5 ते 6 बेडगी मिरची आणि 5 ते 6 लवंगी मिरची घेतल्यात. तुम्हाला तिखट नसेल पाहिजे तर पूर्णपणे बेडगी मिरची घ्या. 15 ते 20 लसणीच्या पाकळ्या आणि 2 इंच आलं घेतलंय. तर पहिल्यांदा आपल्याला मसाला करायचा आहे. पॅन गरम करत ठेवला आहे, त्यामध्ये आपण हे सगळे मसाले काढू. म्हणजे आलं आणि लसूण सोडून आपण बाकी सगळं साहित्य यावर काढायचं आहे. सुक्या मिरच्या, धने, बडीशेप, जिरं, काळी मिरीचे दाणे. साऊथ इंडियन पदार्थात काळी मिरी खूप वापरली जाते बरं का. आणि अगदी थोडीशी म्हणजे अगदी थोडेसे मेथी दाणे, अगदी पाव चमचा, खूप घालू नका. आता गॅस कमीच ठेवूयात. सुरुवातीला मी मोठा ठेवला आहे, पॅन तापत होता तोवर. गॅस करूयात कमी आणि याला हलकासा असा सुगंध येईपर्यंत भाजून घेऊ. म्हणजे हे मसाले आपल्याला थोडेसे गरम करायचे आहेत, जेणेकरून मॉइश्चर निघून जाईल आणि ते चांगले वाटले जातील. तर अगदी 1-2 मिनिटं याला मी भाजून घेतले. मसाले असे चिटचिट उडू लागलेत. गॅस बंद करूयात आणि मसाले पूर्ण गार होऊन देऊ. तर आता मसाले पूर्ण गार झालेत, याला मिक्सरच्या भांड्यात काढायचे. तर यामध्येच घालायचं आहे लसूण आणि आलं. आता सुरुवातीला पाणी न घालता थोडंसं वाटायचं आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून याला बारीक पेस्ट करू. तर हे बघा, आपला मसाला तयार झाला आहे. आता चिकन मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे. चिकन तर घेतलं आहे, हा मसाला लागणार आहे. चवीप्रमाणे मीठ लागेल, अर्धा चमचा हळद आणि अर्धा ते पाऊण कप दही लागणार आहे. दही ताजं घ्यायचं, आंबट दही घ्यायचं नाही. आता याला मॅरिनेट करूयात. त्यासाठी चिकन घेतलं आहे, त्यामध्ये घालूयात हा सगळा मसाला. दही घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा हळद. आता हे सगळं या चिकनला चांगलं चोळून लावायचं आहे. तर हातानेच सगळे मसाले लावून घेतले, तुम्ही चमच्याने पण लावू शकता. आता याला अर्धा तास मुरवत ठेवू. तर इथं आपलं चिकन मॅरिनेट करायला ठेवून अर्धा तास झालेला आहे. यापेक्षा जास्त वेळ ठेवलं तरी पण चालतं. आता आपण पुढची प्रोसेस करू. तर आता आपल्याला हे चिकन रोस्ट करायचं आहे आणि ते तुपामध्ये करायचं आहे. त्यासाठी आपल्याला 4 ते 5 टेबलस्पून तूप लागेल. थोडासा आपण चिरलेला कांदा घेतला, साधारण 2 कांदे चिरून घेतलेत आणि एक 5-6 हिरव्या मिरच्यामध्ये चीर देऊन घेतल्यात. आता पॅनमध्ये घ्यायचं आहे 4 ते 5 टेबलस्पून तूप.
खरं तर हे घी रोस्ट आहे म्हणून यामध्ये भरपूर तुपाचा वापर केला जातो. तेलामध्ये करू शकता, मग त्याला घी रोस्ट म्हणता येणार नाही. तर तूप गरम झालं की यामध्ये घालायचा आहे कांदा. याला टोमॅटोचा वापर केला जात नाही आणि कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे. नेहमी परततो त्यापेक्षा थोडासा जास्त परतायचा. तर कांदा बघा मी असं छान ब्राऊन होईपर्यंत परतला आहे. आता यामध्ये घालायची हिरवी मिरची. याला 2 मिनटं परतायचं आहे. मिरची अशी मध्ये चीर देऊन घालायची, खूप मस्त फ्लेवर येतो. आणि यामध्ये आता घालायचं आहे चिकन. त्याचसोबत यामध्ये घालूयात कढीपत्ता आणि याला परतून घेऊ. हे तूप आहे, कांदा आहे, हे सगळं या चिकनमध्ये चांगलं मिसळलं गेलं पाहिजे. मी गॅस मोठाच ठेवते आहे आणि याला चांगलं परतून घेते. तर याला मी 2-3 मिनटं मोठ्या आचेवर चांगलं परतलं. आता गॅस करायचा आहे कमी, याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला एक 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर शिजून द्यायचं. अगदीच तुम्हाला वाटलं तर चिकन खाली लागायला लागले तर मध्ये ढवळून घेऊ शकता, पण दही घातलं आहे, मसाले आहे, त्या दह्याचं पाणी सुटतं, त्यामुळं मंद आचेवर 4 ते 5 मिनिट याला असंच ठेवून द्या. तर मी 4 ते 5 मिनिट म्हणाले होते, पण जवळपास 6 ते 7 मिनिट आपण याला मंद आचेवर ठेवलं आहे. आणि याला बघा भरपूर पाणी सुटलेलं आहे, कारण दही घातलं आहे ना, त्यामुळं मी कसलंच पाणी घातलं नाही, फक्त मध्ये एकदा हलवून घेतलं. आपल्याला हे चिकन जवळपास 50% आधीच शिजवून घ्यायचं. आता मात्र याच्यावर झाकण ठेवायचं नाही. रेसिपीचं नाव आहे चिकन घी रोस्ट, म्हणजे चिकन तुपामध्ये रोस्ट करायचं. आता आपण काय करू, गॅस ठेवायचा आहे मोठा आणि याला मोठ्या आचेवरच चांगलं रोस्ट करून घ्यायचं आहे, जोवर याच्यातला हा जो रस्सा दिसतोय ना तो आटत नाही. अगदी तुम्हाला वाटलं की मला करीच पाहिजे तर असंच मंद आचेवर शिजवा आणि खा. पण जर तुम्हाला घी रोस्ट हवं आहे, चिकन घी रोस्ट, तर याला आता मोठा गॅस ठेवायचा आणि चिकनमधलं पाणी पूर्ण आटेपर्यंत परतत राहायचे. तर मी शेवटी तुम्हाला सांगेन की मला एकूण किती वेळ लागला आणि पाणी कितपत आटवायचे. तर आपलं चिकन घी रोस्ट तयार झालेला मी मोठ्या आचेवरच जवळपास 10 ते 15 मिनिटं परतून घेतलेलं आहे. अगदीच तुम्हाला वाटलं की करपायला लागलं आहे, पॅन वगैरे तुमचा पातळ असेल तर गॅस मध्यम करा आणि त्याला परतूनच शिजवा, कारण नावच आहे रोस्ट, म्हणजे याला रोस्ट करून करून आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी चिकन साधारण एक 7 ते 8 मिनिटं किंवा मॅक्सिमम 10 मिनिटं मंद आचेवर शिजवा, मध्ये मध्ये हलवून घ्या आणि त्यानंतर गॅस मोठा किंवा मध्यम करून चांगलं रोस्ट करून तुपामध्ये परतून घ्या. आणि हे बघा आपण याला पूर्ण पाणी आटेपर्यंत असं छान कोरडं होईपर्यंत, म्हणजे खूप कोरडं नाही पण असं त्याच्यातलं पाणी आटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. आणि आपलं चिकन तयार झालं आहे, शिजलं आहे सुद्धा अगदी छान, हे बघा तुम्हाला दिसत असेल. आता यावर घालायची चिरलेली कोथिंबीर आणि गॅस करायचा आहे बंद. तर आपलं हे चिकन घी रोस्ट तयार झालं. हे खायचं कशासोबत, तर आपल्या पोळीबरोबर सुद्धा खूप छान लागतं, म्हणजे आपली चपाती असते की नाही घडीची पोळी त्याच्यासोबत. पण ही खरं तर एक केरला रेसिपी आहे, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे केरला रेसिपी आहे, तिकडे बऱ्याचदा मी खाल्लेली आहे. हे जर तुम्हाला खायचं आहे ना तर मल्लू पराठा, म्हणजे जो लच्छा पराठा येतो की नाही मैद्याचा असतो, त्याला लेयर्स असतात भरपूर, त्याच्यासोबत खा, खूप भारी लागते. तर अशा प्रकारे आज आपण इथं चिकन घी रोस्ट कसं करायचं ते बघितलं. तुम्हाला जर नेहमीचं नॉनव्हेज खाऊन कंटाळा आला असेल तर वेगळी रेसिपी करा. अगदी कशाबरोबर नाही तर नुसतं स्टार्टर म्हणून खा, भारी लागतं. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.